ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, काल सोमवती अमावस्या होती. त्या निमित्त आपल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानामध्ये आपल्या इथे सकाळी 6 वाजता पितरांसाठी काही विधी, महापूजा, अभिषेक हे सर्व काही करण्यात आलं. आणि बऱ्याचशा जे का आपल्या यूट्यूबद्वारे आपले जी मंडळी एकत्र आलेले आहेत आहोत, आपण शिवभक्त, बऱ्याचशा आपल्या मंडळींनी इथं महापूजेसाठी करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवली होती. तर दुपारी आपलं इथं अन्नदान वगैरे पितरांसाठी काही विधी होते, त्याचकरताही काही जणांनी मंडळींनी आपल्याला दक्षिणा देणगी ह्या स्वरूपात पाठवली होती. आणि कशा पद्धतीनं हा कार्यक्रम झाला त्याविषयी थोडक्यात मी थोडे एक काही क्षण तुम्हाला मी या कार्यक्रमातले दाखवणार आहे. आणि कोण्या शिवभक्तांनी कुणी श्रद्धेने इथे काही दान धर्म केले, काही केल्या, पूजा केल्या, त्यांची पण नावं मी या कार्यक्रमात समाविष्ट केले आहेत. ते आता मी तुम्हाला घेऊन जातोय. काल सोमवती अमावस्येनिमित्त जे मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झाले त्या क्षणचित्राकडे, त्या व्हिडिओकडे. तर मंडळी, चला पाहूया आपण तो व्हिडिओ. काल सोमवती अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे सकाळी 6 वाजता महापूजा, पितरांसाठी काही पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक असे विशेष कार्यक्रम आपण आयोजित केले होते. आणि या कार्यक्रमासाठी बऱ्याच आपल्या शिवभक्तांनी या कार्यक्रमासाठी देणगी दिलेली आहे. इथं जी फरशीचं काम चालू आहे त्याच्यासाठीही देणगी दिलेल्या आहेत. अन्नदानासाठी बऱ्याचशा मंडळीनं इथे देणगी दिली आहे आणि सहकार्य केलेलं आहे. तर अशाचे काही आपण देणगी देणाऱ्याची नावं पाहूया. प्रथम निशा सुरेश जाधव यांनी पण पूजेसाठी इथं देणगी दिली होती, अन्नदानासाठी देणगी दिली होती. तसेच नंदकुमार पाटील तुळजापूर यांनी पण इथे अन्नदानासाठी प्रत्यक्ष येऊन देणगी देऊन त्यांनी सहकार्य केलं. इथं दिवसभर थांबले होते. तसेच शिवमूर्ती प्रभुलिंग पिसुरे यांनीही अन्नदान केलं आहे काल. संदेश महाडिक आणि सुहास महाडिक यांनी पण अन्नदानासाठी देणगी दिली होती. ऋषिकेश पाटील यांच्याकडूनही अन्नदानासाठी त्यांच्या आई आजारातून बऱ्या होण्यासाठी पूजा वगैरे इथे केलेले आहे. अनिल टोटे, रुपाली, तसेच डॉक्टर प्रतिभा रमेश रसाळ, चिरंजीव प्रणव रमेश रसाळ, श्रुती प्रणव रसाळ, राकी श्रीनिवास देशपांडे, चिरंजीव श्रीनिवास आबासाहेब देशपांडे, चिरंजीव जयरमन श्रीनिवास देशपांडे, सर्वही राहणार पुणेचे आहेत. यांच्याकडूनही कैलासवासी रमेश देवीदास रसाळ यांच्या स्मृत्यार्थ इथं अन्नदान केलेलं आहे. माधव आंबारे यांनी अभिषेक, अतुल भोजने यांच्याकडूनही देणगी दिलेली आहे. त्रिंबक बाळकृष्ण भोजने यांच्या स्मरणार्थ आणि मिनल हरिभाऊ, मानसी मुळे, लतेश देशमुख, शुभम खरात, कुणाल जेंदे, प्रकाश जाधव नाशिक, सचिन गवारे, प्रकाश गोरे, अरुण पवार, शीतल सचिन सेलार, तसेच भाऊसाहेब हिम्मतराव पाटील राहणार शिंदवाडी तालुका चाळीसगाव, हल्ली मुकाम जालना यांच्याकडून कैलासवासी रंगराव पाटील, दायकुळ पाटील, राजाबाई पाटील, सुनील पाटील आणि अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ अन्नदान केलेलं आहे. सुहास तुकाराम धावडे, अनुसाहेब तुकाराम धावडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान केलं आहे. जुली मायकल यांनी पण इथं अन्नदानासाठी पूजेसाठी काही पाठवली होती मदत. रोहित
शंकर मच्छीवार यांच्याकडूनही अन्नदानासाठी स्वर्गीय शंकर मलैया मच्छीवार यांच्याकरता देणगी दिलेली आहे. गौरेश सुरेश चव्हाण मुंबई यांनी अभिषेकासाठी इथे देणगी दिली होती. विजय तुकाराम मिसाळ यांच्याकडूनही कैलासवासी तुकाराम महादू मिसाळ, शुभदा तुकाराम मिसाळ यांच्याकरता इथे अन्नदान केलेलं आहे. तसेच म्हणजे विनोद तुकाराम मिसाळ यांच्या स्मरणार्थ कुमार रविराज ठाकूर यांनीही इथं देणगी दिलेली आहे. गजानन साळवी मुंबई यांच्याकडून कैलासवासी कमलाकर सदाशिव साळवी, कैलासवासी विष्णू शंकर कुंभार यांनी पण अश्विनी विराज मडाळकर यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. सो रंजना संपतराव जाधव यांच्याकडून कैलासवासी दगडू गणपतराव जाधव यांच्या स्मरणार्थ देणगी. श्रीश अनंतराव दिवीकर यांनी पण अन्नदानासाठी इथे देणगी दिलेली आहे. श्री भगवान भाऊसाहेब गाडीलकर यांच्याकडून कैलासवासी होनाजी भागोजी गाडीलकर यांच्या स्मरणार्थ इथे देणगी आणि वैजनाथ आणि परिवार. दीपक एस गुरव यांच्याकडून त्यांचे लहान बंधू कैलासवासी धनंजय उर्फ किरण एस गुरव यांच्या स्मरणार्थ अन्नदान केलेलं आहे. तसेच सो छाया बालाजी कदम बालाजी पंढरीनाथ कदम यांच्याकडूनही श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानात म्हणजे सोमवती अमावस्या निमित्त रुद्राभिषेक आणि कैलासवासी उत्तमराव देशमुख यांच्या स्मरणार्थ अन्नदान. कुमारी गौरी बालाजी कदम यांच्याकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुद्राभिषेक करण्यात आला. शकुंतला बिपिटकर यांच्याकडून दान दिले आहे. आकाश रोडे यांच्याकडूनही दान दिले आहे. महेश चव्हाण यांच्याकडूनही, निलेश धामणे यांच्याकडून, कैलासवासी राघू महिपत धामणे, कैलासवासी दगा रानुबा धामणे यांच्या स्मरणार्थ अन्नदान केले आहे. विनोद कुमार गुप्ता, प्रिया टेमकर, महेश भालेराव, विराज महाडाळकर यांनी पण देणगी दिली आहे. शैलेश दूत यांच्याकडून स्वर्गीय विठ्ठलदास दूत यांच्या स्मरणार्थ इथे अन्नदानासाठी पूजेसाठी देणगी दिलेली आहे. राहुल अविनाश पाटील यांच्याकडून कैलासवासी जगन्नाथ ज्योती पाटील, कैलासवासी रत्नाकर जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ इथे अन्नदानासाठी देणगी दिली आहे. नितीन मोरगे यांच्याकडून निर्मला मोरगे यांच्या नावे अन्नदान करायचे सांगितलेले आहे. आणि भाग्यवती रंजना संपतराव जाधव यांच्याकडून कैलासवासी दगडू गणपतराव जाधव, कैलासवासी शिवंता दगडू जाधव, कैलासवासी देवीदास जाधव, कैलासवासी शकुंतला गोविंद शिरोडकर, कैलासवासी महेश शिरोडकर, कैलासवासी गणपत जाधव यांच्या स्मरणार्थ अन्नदान केले आहे. अविनाश गायकवाड यांच्याकडून सीताराम केशव अण्णा राधाबाई यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी ही देणगी दिली होती. शशिकांत बबन पावळ यांनी पण देणगी दिली. त्यांनी कैलासवासी रोहित शशिकांत वावळ यांच्याकरता अन्नदानासाठी पूजेसाठी देणगी दिली होती. अरुणा ढोणगापुरे हैदराबाद यांच्याकडूनही कैलासवासी रत्तम्मा नागप्पा यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे अन्नदानासाठी. अनिल गोपीनाथ तोट यांच्याकडूनही कैलासवासी म्हातारजी तोटे यांच्या स्मरणार्थ. प्रमोद मधारे यांनी अन्नदानासाठी पूजेसाठी देणगी दिली होती. शुभांगी सारोलेकर यांनी पण देणगी दिली आहे. अविनाश गायकवाड, मनोहर प्रधान, वैशाली वराडकर यांच्याकडूनही त्यांच्या पित्रांसाठी देणगी दिली आहे. कैलासवासी छाया प्रकाश वडाळकर, कैलासवासी दीनानाथ वडाळकर, कैलासवासी मनोहर वडाळकर, कैलासवासी परशुराम वडाळकर, कैलासवासी सत्यवती वडाळकर, कैलासवासी अन्नपूर्णा वालावरकर यांच्याकरता देणगी दिलेली आहे. पूजा करण्यासाठी पण देणगी दिली होती. लता दत्तात्रय पाटील, श्री
यांनी पण देणगी दिलेली आहे. श्री शांताराम मोहिते अभिषेकासाठी देणगी दिली होती, अभिषेक करून घेण्यासाठी. अनिल तोटे, शिवाजीराव धुमाळ यांनी त्यांच्या पित्रांसाठी देणगी दिलेली आहे. विजय दिवाकर यांनी पण त्यांच्या पित्रांसाठी देणगी दिलेली आहे. शुभांगी सावर्डेकर, गोपाळ सावर्डेकर, गोपाळ बाळू सावर्डेकर, धोंडराम गोपाळ सावर्डेकर, कैलास आत्माराम गोपाळ सावर्डेकर, कुमारी सुमित्रा आत्माराम सावर्डेकर, कैलास अरुणा आत्माराम सावर्डेकर यांनी जो यांची जी सगळे पित्र आहेत त्याच्यासाठी ही देणगी दिलेली आहे. कैलास संजय आत्माराम सावर्डेकर, संगीता संजय सावर्डेकर यांनी यांच्यामध्ये पित्र हे जे पित्र आहेत त्यांच्यासाठी ही देणगी दिलेली आहे. त्यांनी त्यांचे नाव आहे शुभांगी सावर्डेकर यांनी देणगी पाठवली होती त्यांच्या वडील पित्रांसाठी. सचिन उदाळे यांच्याकडून नलिनी आनंदराव सोनाबाई यांच्या स्मरणार्थ अन्नदान. रवींद्र शुभांगी पुजारी यांच्याकडून श्रीधर पाटील, श्यामल सोनी यांनी पण इथं अन्नदानासाठी गुजरातहून देणगी पाठवलेली आहे. शैला सरोदे आणि सुधीर व्यास यांनी आपल्या पूजेसाठी आणि अन्नदानासाठी देणगी दिलेली आहेत. अभिजित एकावडे तसेच पुष्पा पांडुरंग शिंदे, समस्त शिंदे परिवार पुणे येथून त्यांनी पूजेसाठी आणि अन्नदानासाठी देणगी पाठवली आहे. रंजना लांडगे यांनी पण देणगी दिली आहे. चिराटे मिलिंद वामन, अक्षय बवन पाटोदे, मयूर काशीनाथ भावसार, शिंदे लोणकर, दत्ता बोराडे, सुधीर नवनाथ पाटील, सचिन पुताळे, भारत किसन जावळे, शुभम व्यंकट मगर यांच्याकडून कैलासू भागीरथी रंगनाथ मगर, कैलासू रंगनाथ गणपती मगर यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे अन्नदानासाठी. कोमल सावंत यांनी अनंत लहू सावंत याच्याकरता इथे अन्नदानासाठी देणगी दिली आहे. मेघना दिनेश कोठी लेकर मुंबई त्यांनी पण इथे देणगी दिलेली आहे. गिराम बिभीषण राजनकर यांच्याकडून स्वर्गीय धोंडाबाई रामभाऊ रासकर, स्वर्गीय रामभाऊ विनू रासकर, स्वर्गीय हरिभाऊ रामभाऊ रासकर यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. हर्षद सोळंके यांच्याकडूनही स्वर्गीय नरसिंगराव सोळंके यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे. माधव आंबारे यांच्याकडूनही पुरुषोत्तम अर्जुन आंबारे, पुष्पा पुरुषोत्तम आंबारे, अरुण पुरुषोत्तम आंबारे, भारती पुरुषोत्तम आंबारे, विनोद पुरुषोत्तम आंबारे यांच्याकडूनही अभिषेक हे आणि अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. अर्चना सदाशिव दोरगे, पंकज राजाराम माने, गणेश धुमाळ यांनीही कैलासवासी संपत्ती धुमाळ, कैलासवासी विटाबाई धुमाळ, दत्तात्रय काळे, कैलासवासी सुमन काळे यांनी पण देणगी दिली आहे. संतोष खांगारे यांनी पण देणगी दिलेली आहे. प्रवीण काकडे यांच्याकडून कैलासवासी नंदुलाल काकडे आणि इंद्राबाई काकडे यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे. हर्षद मुळे यांच्या मार्फत आलेली देणगी स्मिता पवार यांच्यासाठी यांनी पाठवली देणगी. गणेश मनवार, अजित सुभा फराटे, वैशाली सुतार आणि ऋतिका शेलार, अनुजा फराटे, सुप्रिया कुळे, तुषार कळतू यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. पराग घाग यांनी पण दिलेली आहे. सो साधनाताई पोद्दार गुजरातहून त्यांनी इथे अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. स्वप्ना काकडे यांच्याकडून नथुलाल काकडे यांच्या स्मरणार्थ देणगी दिलेली आहे. आनंद आयर यांनी पण देणगी दिलेली आहे पुण्यावरून. शुभांगी मुरे यांनी पण देणगी दिली आहे. शिवाजी साळुंके यांनी पण देणगी दिलेली आहे. प्रसाद आमरे, स्मिता पवार यांच्याकडून स्वर्गीय प्रेमिला पवार, कैलासवासी विठ्ठल पवार, कैलासवासी प्रभाकर पवार, कैलासवासी लक्ष्मीबाई पवार, गंगूबाई पवार यांच्या स्मरणार्थ इथे देणगी दिलेली आहे. अमित काकडे यांच्याकडून
कैलासवासी इंद्राबाई काकडे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी नटलाल काकडे आणि यांच्या स्मरणार्थ दिलेले आहे. अविनाश हंगरेकर यांच्याकडून कैलासवासी गोदावरी हंगरेकर, रूपाबाई काकडे आणि यांच्या हंगरेकर यांच्या स्मरणार्थ. तर रूपाबाई काकडे यांच्याकडून कैलासवासी पार्वती काकडे, दिलीप काकडे यांच्याकडून नटलाल काकडे यांच्या स्मरणार्थ देणगी दिली आहे. संतोष खंदारे, विश्वजित पुजारी, विशाल आगदे यांच्याकडून शंकर देवाकर दे, कृषा कोंडे यांनी पण देणगी पाठवली. संतोष नारायण यांनी पण पाठवली. दत्ता बोर्डे यांनी पण देणगी पाठवली. भारत किशनराव जावळे, श्रीधर नवनाथ पाटील, सचिन अरुण उदाळे यांनी पण देणगी पाठवली. सर्व देणगीदारांचे पुनश्च आभार मानून देवस्थानात सर्वांचा ऋणी आहे. आणि मंडळी, आपण सर्वांनी तर देणगी देऊन सहकार्य केले. हे तुमच्या देणगीच्या स्वरूपात अन्नदानात झालेले आहे. आता एक फरशी बसण्याचं पण काम इथं आयोजित केलं आहे. आणि चुकून हुकून कोणाची जरी नावं काही राहिले असतील, आमच्याकडे काही पोहोचली नसतील, तर त्याच्यासाठी माफी हवी असतो. आणि ते काय परत आपण त्याच्यात सविस्तर दुरुस्ती करून तुम्हाला त्याचं नोंद करण्यात येईल, तरी काळजी नसावी. तर आता मंडळी, हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटणारच आहे मी तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.